मित्रांनो, हा अनुभव मनीषा यांचा आहे. तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात. माझं नाव मनीषा. पुण्यात एका नामांकित IT पार्कमध्ये मी डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करायचे. माझा जॉब तसा पाहिला तर खूप स्ट्रेस फ्री आणि सरळ होता. सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये पोहोचायचं आणि दिवसभर फक्त टायपिंग करायचं. डोकं जास्त चालवण्यापेक्षा हातांची बोटं कीबोर्डवर चालवणं हेच माझं मुख्य काम होतं. आमच्या ऑफिसचं वातावरण खूपच खेळीमेळीचं होतं. आमचे टीम लीडर प्रिया मॅडम खूपच प्रेमळ होत्या. त्यांना माहीत होतं की आम्ही मध्यमवर्गीय मुली आहोत आणि आम्हाला घराची ओढ असते. त्या नेहमी म्हणायच्या, मुलींनो, काम वेळेत संपा म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काची लोकल पकडता येईल. आम्हाला संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सोडायची अधिकृत वेळ होती, पण प्रिया मॅडम आम्हाला 5:45लाच निघायला सांगायच्या, जेणेकरून आम्ही पळत पळत जाऊन पुणे स्टेशनवरून आमच्या हक्काची लोकल पकडू शकू. पुणे स्टेशनवर त्यावेळी असलेली गर्दी, तो चहाचा सुगंध आणि मैत्रिणींसोबत केलेली ती मज्जा मस्ती आजही आठवले की डोळे पाणवतात. माझं टायपिंगचं काम मी खूप एन्जॉय करायचे. दिवसाला 500 फॉर्म्स भरणं हे माझं टार्गेट होतं आणि ते मी सहज पूर्ण करायचे. पण हे दिवस फार काळ टिकले नाहीत. मी आजही दिवसाढवळ्या घरी जाण्याचा प्रयत्न करते. उशिरापर्यंत काम करणं किंवा रात्रीची लोकल पकडणं हे स्वप्नातही मला आता शक्य वाटत नाही. हे सगळं कसं घडलं आणि एका सध्या टायपिंगच्या जॉबमुळे माझ्या आयुष्यात इतकं मोठं संकट कसं आलं हे समजण्यासाठी मला माझ्या त्या ऑफिसमधील बदललेल्या दिवसांकडे वळायला हवं. आमच्या ऑफिसचे ते आनंदी दिवस अचानक संपले जेव्हा मिस्टर राणे नावाच्या नवीन मॅनेजरने चार्ज घेतला. राणेसाहेब खरं सांगायचं तर खडूस होते. त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी आमच्या हसण्या खेळण्यावर बंदी घातली. एका सोमवारी सकाळी त्यांनी सर्वांची तातडीची मीटिंग बोलावली. आम्ही सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झालो. राणेसाहेबांनी त्यांच्या लॅपटॉपवर काही आकडेवारी दाखवायला सुरुवात केली. बघा मुलींनो, कंपनीने आता नवीन इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट्स घेतले आहेत. आपल्याला आता एफिशियन्सी वाढवावी लागणार आहे. मार्केटमध्ये स्पर्धा खूप आहे आणि जर आपल्याला टिकायचं असेल तर कामाचा वेग दुप्पट करावा लागेल. ते कोरड्या आवाजात म्हणाले. प्रिया मॅडम, ज्या आमच्या टीम लीडर होत्या, त्यांनी हळूच विचारलं, सर, पण मुली आधीच 500 फॉर्म्स भरतायत, जे की एक चांगलं टार्गेट आहे. त्यापेक्षा जास्त वेग वाढवला तर ॲक्युरेसी कमी होऊ शकते. राणेसाहेबांनी त्यांच्या चष्म्यातून मॅडमवर एक जरब बसवणारा कटाक्ष टाकला. मॅडम, अचूकता आणि वेग या दोन्ही गोष्टी मला हव्यात. आजपासून प्रत्येकीचा टार्गेट 500वरून 800 फॉर्म्सवर नेण्यात येत आहे. आणि हो, आजपासून कुणीही लवकर ऑफिस सोडणार नाही. कामाचा आढावा घेण्यासाठी रोज संध्याकाळी एक मीटिंग होईल. हे ऐकताच माझ्या पोटात गोळा आला. 5:45ची लोकल म्हणजे आमचा जीव की प्राण होता. सर, पण आमची 5:45ची लोकल चुकली आणि त्यानंतरची गाडी खूप गर्दीची असते. आम्हा मुलींना रात्री उशिरा जाणं थोडं कठीण होईल, मी धीर करून बोलले. राणीसाहेब माझ्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू आलं. मनीषा, कॉर्पोरेट जगात वेळेला महत्त्व नसतं तर कामाला असतं. जर तुम्हाला वेळेत घरी जायचं असेल तर तुमचं काम वेळेच्या आधी संपवा. आणि एक गोष्ट स्पष्ट करतो, पगारवाढ किंवा ओव्हरटाईम सध्या मिळणार नाही. कंपनी नवीन प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करत आहे. माझा राग अनावर झाला होता. पगार वाढवायचा नाही, सोयी द्यायच्या नाही, पण कामाचा ताण मात्र वाढवायचा. हा तर सरळ अन्याय होता. 7:15ची लोकल पकडण्याच्या नादात आता आमची जी धावपळ व्हायची ती खूपच थकावणारी होती. 7:15च्या गाडीत पाय ठेवायलाही जागा नसते. डब्यातल्या स्त्रियांची गर्दी आणि दिवसभराचा तो मानसिक छळ यामुळे रात्री घरी पोहोचेपर्यंत मी पूर्णपणे गळून जायचे. पण हे तर फक्त सुरुवात होती. राणीसाहेबांच्या डोक्यात अजून काहीतरी वेगळंच चाललं होतं, ज्याची कल्पना आम्हा कुणालाच नव्हती. कामाचा हा ताण आम्हाला कुठल्या भयावह वळणावर नेऊन ठेवणार होता हे त्यावेळी कुणीच ओळखू शकलं नाही. ऑफिसमध्ये आता नरकयातना सुरू झाल्या होत्या. नवीन मॅनेजरने 15 दिवसांसाठी एक स्पेशल प्रोजेक्ट आणला होता, ज्याचा टार्गेट दिवसाला
चक्क 1000 फॉर्म्स भरण्याचं होतं. हे निव्वळ अशक्य काम होतं. टायपिंग करता करता आमच्या बोटांची हाडं आता दुखू लागली होती. ऑफिसमध्ये 2 मुलींनी तर रागाने आणि त्रासाने दुसऱ्याच दिवशी राजीनामा देऊन टाकला. पण माझी परिस्थिती वेगळी होती. घरचे कर्जाचे हप्ते आणि वडिलांची औषधं यामुळे मला खडूस मॅनेजर आणि त्याचं अघोरी टार्गेट सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. आज 1000 फॉर्म पूर्ण झाल्याशिवाय कोणीही लॉगआउट करणार नाही. मॅनेजरने संध्याकाळी 6 वाजता येऊन बजावलं. आधीच भूक लागली होती. डोळ्यावर झापडं येत होती. पण हातानं थांबायची परवानगी नव्हती. आम्ही जिथल्या तिथे डबा उघडून एका हाताने घास घेत आणि दुसऱ्या हाताने कीबोर्डवर टायपिंग करत काम संपवत होतो. शेवटी रात्रीचे 10:45 झाले. तेव्हा माझं टार्गेट पूर्ण झालं. ऑफिसमध्ये आता सामसूम होती. माझ्या मैत्रिणी दुसऱ्या मार्गाने जाणार होत्या. त्यामुळे त्या थोड्या वेळापूर्वीच निघून गेल्या होत्या. मी गडबडीने माझी सॅक उचलली आणि पळतच पुणे स्टेशनच्या दिशेने निघाले. जेव्हा मी पुणे स्टेशनवर पोहोचले तेव्हा रात्रीचे बरोबर 11 वाजले होते. स्टेशनवरची सगळी दुकानं बंद झाली होती. हॉटेलच्या शटरला लागलेली कुलपं पाहून मनात धडधड वाढली. जो प्लॅटफॉर्म प्रवाशांनी ओसंडून व्हायचा तिथे आता फक्त काही भिकारी काळ झोपलेले दिसत होते. काही सुशिक्षित लोक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची वाट पाहत बाकावर बसले होते. पण थोड्याच वेळात त्यांची गाडी आली आणि तेही निघून गेले. आता त्या विस्तीर्ण प्लॅटफॉर्मवर मी अक्षरशः एकटी उभी होते. लोकल यायला अजून 15 मिनिटं बाकी होती. मी सॅक घट्ट पकडून उभे राहिले. कशाला हवाय असा जॉब हा विचार मनात घोळत होता. भीती वाटत होती की कोणीतरी मागून येईल किंवा कोणीतरी मला पाहतंय. मी नजर इकडे तिकडे फिरवली. लांबवर अंधारात काहीच दिसत नव्हतं. पण अचानक मला जाणवलं की त्या शुकशुकाटात कुठून तरी रडण्याचा आवाज येतोय. खूप मंद हुंदके दिल्यासारखा. मी कान देऊन ऐकलं आणि माझ्या काळजात धस्त झालं. त्या निर्मनुष्य स्टेशनवर माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी होतं. रात्रीची 11:05 झाली होती. मी भीतीने इकडे तिकडे पाहत असतानाच लांबवर अंधारात बाकावर बसलेली एक आकृती मला दिसली. सुरुवातीला वाटलं की कोणीतरी प्रवासी असेल. पण जशी मी थोडी जवळ गेले तसा हुंदक्याचा आवाज अधिक स्पष्ट झाला. ती एक मुलगी होती. माझ्याच वयाची असावी. तिच्या अंगावर एक साधा ड्रेस होता आणि पाठीवर माझ्यासारखीच लॅपटॉपची सॅक होती. तिने तिचे तोंड गुडघ्यात खुपसले होते आणि ती अक्षरशः ढसाढसा रडत होती. तिचे खांदे रडण्यामुळे थरथरत होते. त्या निर्मनुष्य स्टेशनवर तिला अशा अवस्थेत पाहून माझ्या मनात एकाच वेळी 2 भावना दाटून आल्या. पहिली म्हणजे या संकटात कोणीतरी आपल्यासारखंच नोकरी करणारं सोबत आहे याचा थोडासा आधार, आणि दुसरी म्हणजे ती एवढ्या रात्री अशा प्रकारे का रडत असावी याचं कुतूहल. मी तिच्यापासून काही अंतरावर उभे राहिले. मला वाटलं जाऊन तिला विचारावं की काय झालंय, काही मदत हवी आहे का. पण त्याच क्षणी माझं शहरी मन मला अडवू लागलं. शहरात राहून आपण एक गोष्ट शिकतो ते म्हणजे दुसऱ्याच्या भानगडीत न पडणे. इथे कोणालाही मदत करायला गेलं की कधीकधी उलट आपल्यावरच संकट येतं. लोक फटकळ उत्तर देतात किंवा कधीकधी मदतीचा गैरफायदाही घेतला जातो. गावाकडे असतं तर कदाचित मी धावत गेले असते. पण या पुण्याच्या धावपळीत आपण माणुसकीपेक्षा सुरक्षिततेला जास्त महत्त्व द्यायला शिकलो होतो. तिच्या रडण्याचा आवाज आता वाढला होता. तिचे अश्रू जमिनीवर पडत होते. मी तिच्याकडे चोरून पाहत होते. तिच्या विस्कटलेल्या केसातून तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा क्षणभर दिसला. ती वारंवार रेल्वे ट्रॅककडे बघत होती आणि पुन्हा पुन्हा रडत होती. मी तिला काही विचारणार इतक्यात लांबून काही टवाळकार मुलांचा आवाज आला आणि माझं लक्ष विचलित झालं. प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने 3-4 टवाळखोर मुलांचा एक घोळका मोठ्याने ओरडत आणि अश्लील हावभाव करत त्या मुलीच्या दिशेने येऊ लागला. त्यांच्या हातातील मोबाईलवर कसले तरी कांढळ्या बसवणारे गाणे वाजत होते आणि त्यांच्या चालण्यातील तो उद्धटपणा पाहून माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. ते मुले त्या मुलीच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले. त्यातील एकाने, ज्याने डोक्यावर तिरपी टोपी घातली होती, अत्यंत घाणेरड्या सुरात कमेंट केली, "अरे बघ बघ, आज तर नशीबच उघडलं आपलं. एवढ्या रात्री ही आयटम इथे एकटी काय करतेय?" त्याचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला.
दुसरा मुलगा पुढे झाला आणि त्याने त्या रडणाऱ्या मुलीच्या अगदी जवळ जाऊन वाकून म्हटलं, "अगं रडतेस कशाला? आम्ही आहोत ना तुला कंपनी द्यायला. चल तुला हवं तिथं सोडतो. एवढ्या रात्री एकटं रडणं बरं नाही. तब्येत बिघडली तुझी." त्यावर ते सगळे हेडीसपणे हसू लागले. त्यांच्या तोंडातून निघणारे शब्द अत्यंत खालच्या थराचे आणि अश्लील होते. ते मी पाहिलं की ती मुलगी आता अधिकच आक्रसली होती. तिने आपलं तोंड गुडघ्यात लपून घेतलं होतं, पण तिचे थरथरणारे खांदे तिची भीती स्पष्ट सांगत होते. मला राहून राहून वाटत होतं की मी पुढे जाऊन ओरडावं, कोणाला तरी मदतीला बोलवावं, पण माझा आवाजच फुटत नव्हता. मी आजूबाजूला पाहिलं, पण दूरवर कोणीही दिसत नव्हतं. मी स्वतः एकटी मुलगी होते आणि जर त्या मुलांची नजर माझ्याकडे वळली असती तर माझी काय अवस्था झाली असती, या विचारानेच माझे हातपाय कापायला लागले. माझं मन मला ओरडून बजावत होतं, "मनीषा, इथून निघ, लवकर निघ, स्वतःला वाचव." मला त्या मुलीबद्दल प्रचंड सहानुभूती आणि कीव वाटत होती, पण स्वतःच्या सुरक्षिततेची भीती त्या क्षणी कितीतरी मोठी होती. त्या मोठ्या खांबाच्या आडोशामुळे आता ती मुलगी आणि ती टवाळखोर मुले माझ्या नजरेआड झाली होती. तिथे नक्की काय सुरू आहे हे आता मला दिसत नव्हतं. एक प्रकारची अपराधीपणाची भावना माझ्या मनात डोकावली, पण तिथून जीव वाचून पळण्याची धडपड त्याहून तीव्र होती. तेवढ्यात लांबून एक मंद प्रकाश दिसू लागला आणि रुळांचा खळखळाट ऐकू आला. माझ्या जीवात जीव आला. माझी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत होती. हेडलाईटचा प्रखर प्रकाश प्लॅटफॉर्मवर पसरला. तो प्रकाश जसा त्या कोपऱ्याच्या दिशेने गेला, मी पुन्हा एकदा तिकडे नजर टाकली. मी तिथे बघितलं, ते टवाळखोर मुलं एकदम आता घाबरलेली दिसत होती. समोरच्या बाकावर कोणीच नव्हतं. ते मुलं इकडे तिकडे बघत एकमेकांना पकडून घाबरल्यासारखी इकडे तिकडे बघायला लागली आणि थोड्याच वेळात तिथून जोरात पळून गेली, जसं काय त्यांनी काहीतरी भयानक पाहिलं होतं. मी त्या मुलीला शोधलं. एवढ्या कमी सेकंदात कुठे गायब झाली आणि ते मुलं घाबरलेले का दिसत होते याचं कोडं अजूनही मला पडलेलं होतं. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आणि डब्यांचे दरवाजे उघडले. मी धावतच लेडीज डब्यासमोर गेले. डब्यात फारशी गर्दी नव्हती, पण काही महिला प्रवासी तिथे बसलेल्या पाहून मला खूप हायसं वाटलं. मी पटकन आत पाऊल ठेवलं आणि एका खिडकीपाशी जाऊन बसले. गाडी सुटताना माझी नजर पुन्हा एकदा त्या बेंचकडे गेली. तो रिकामा बेंच आता पूर्णपणे अंधारात बुडाला होता. मी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझं शरीर अजूनही थरथरत होतं. ती मुलगी अचानक कुठे गायब झाली? ती मुलं अशी घाबरून का पळाली? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात चक्रावून फिरत होते. पण लोकलने आता वेग पकडला होता आणि ती काळोखी रात्र मी मागे सोडून जात होते. दिवसभराचा ऑफिसचा तो थकवा, मानसिक ताण आणि त्यात प्लॅटफॉर्मवरचा तो भीतीदायक थरार, या सगळ्यामुळे मी पूर्णपणे गळून गेले होते. गाडीचा तो एकसारखा येणारा खळखळ आवाज आणि डब्यातल्या पंख्यांची ती घरघर एखाद्या अंगाईसारखी वाटू लागली. माझे डोळे जळ होऊ लागले. मी मनाला बजावत होते, "मनीषा, झोपू नकोस, तुझं स्टेशन येईल." पण झोप इतकी अनावर झाली होती की माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटत चाललं होतं. कधी माझा डोळा लागला आणि मी त्या बाकड्यावरच डुलकी घेऊ लागले हे मला समजलंच नाही. अचानक गाडीला एक जोराचा झटका बसला आणि मी दचकून जागे झाले. डोकं खिडकीच्या कडाला लागल्यामुळे मला थोडी कळ लागली. मी भानावर आले आणि डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं. माझं हृदय अचानक जोरात धडधडू लागलं. मगाशी डब्यात दिसणाऱ्या त्या महिला, त्या काकू, ती मुलगी, कोणीच तिथे नव्हतं. पूर्ण डबा रिकामा होता. मी घड्याळाकडे पाहिलं तर मला झोप लागून जेमतेम 15 मिनिटं झाली होती. एवढ्या कमी वेळात त्या सगळ्या कशा काय उतरल्या की मी झोपेत असताना एखादं मोठं स्टेशन येऊन गेलं. मी भीतीने इकडे तिकडे पाहू लागले. त्या रिकाम्या डब्यात आता फक्त मी आणि एक अस्वस्थ करणारी शांतता उरली होती. गाडी अजूनही धावत होती, पण बाहेरचा परिसर ओळखीचा वाटत नव्हता. आजूबाजूला फक्त झाडी आणि अंधार दिसत होता. अचानक डब्यातले लाईट्स लुकलुकू लागले. जणू काही व्होल्टेज कमी जास्त होत होतं. 2-3 वेळा दिवे विझविझले आणि एका क्षणात पूर्ण डब्यातले लाईट बंद झाले. आता समोर होता तो फक्त घनदाट भयानक काळोख. खिडकीतून बाहेर पाहिलं
तर तिथेही काहीच दिसत नव्हतं. जणू गाडी एखाद्या निर्जन जंगलातून किंवा बोगद्यातून जात असावी. डब्यातल्या पंख्याचा आवाजही थांबला होता. केवळ रुळांचा तो काळजाचा थरकाप उडवणारा आवाज घुमत होता. मी अंधारात माझे हात चाचपडत बॅग शोधू लागले. माझ्या हातापायांना कंप सुटला होता. त्या रिकाम्या अंधाऱ्या डब्यात मी पूर्णपणे एकटी होते. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कोणी आहे का असं ओरडावंसं वाटत होतं, पण घसा कोरडा पडला होता आणि आवाज फुटत नव्हता. त्या अंधारात मला जाणवू लागलं की कुणीतरी माझ्याकडे बघत आहे. मी खिडकीच्या कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतलं आणि डोळे कच्च मिटून घेतले, पण त्या अंधारातही मला कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होतच होती. त्या अंधारात डब्यातल्या शांततेने मला वेढलं होतं. मी श्वास रोखून बसले होते. डब्यातले लाईट्स गेल्यामुळे बाहेरचा थोडासा प्रकाश आत येत होता, पण तो पुरेसा नव्हता. माझं हृदय अजूनही धडधडत होतं. तेवढ्या ट्रेन एका दिव्या खालून गेली आणि त्या क्षणभराच्या प्रकाशात मला समोरच्या सीटवर एक सावली दिसली. माझे डोळे विस्फारले गेले. मी पुन्हा डोळे चोळले आणि निरखून पाहिलं. अंधारात समोरच्या बाकड्यावर कोणीतरी बसलं होतं. जसा जसा डोळ्यांना अंधाराचा सराव झाला तसा मला तो चेहरा स्पष्ट दिसू लागला. ती तीच मुलगी होती. हो, तीच मुलगी जी मगाशी प्लॅटफॉर्मवर त्या कोपऱ्यात बसून रडत होती. तिचे तेच विस्कटलेले केस आणि तोच फिकट रंगाचा ड्रेस. क्षणभर मला प्रचंड हायसं वाटलं. माझ्या मनात विचाराचं चक्र सुरू झालं. चला, बरं झालं ती मुलगी सुखरूप आहे. त्या टवाळखोर मुलांपासून ती वाचली तर. तिने बहुधा माझ्याच डब्यात मागून कुठून तरी प्रवेश केला असावा. एका अनोळखी भीतीतून सुटका झाल्याचं समाधान मला मिळालं, पण पुढच्याच क्षणी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. डबा तर रिकामा होता, मग ही अचानक समोर कशी काय आली? मी थोडं पुढे गेले आणि दबक्या आवाजात विचारलं, अगं तू कधी आलीस या डब्यात? मी मगाशी पाहिले तेव्हा तर इथे कोणीच नव्हतं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती अगदी शांत बसली होती. तिचे हात तिच्या मांडीवर होते आणि ती शून्यात बघत होती. मगाशी जो हुंदक्याचा आवाज येत होता तो आता पूर्णपणे बंद झाला होता. ती रडत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. अशी शांतता जी जिवंत माणसाच्या चेहऱ्यावर सहसा दिसत नाही. मी पुन्हा प्रयत्न केला, अगं घाबरू नकोस, मी तुला मगाशी प्लॅटफॉर्मवर पाहिलं होतं. ती मुले तुला त्रास देत होती ना? तू तिथून कशी काय सुटलीस? तुला काही लागलं तर नाही ना? माझ्या प्रश्नांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. डब्यात पुन्हा एकदा पूर्ण अंधार झाला. खिडकीतून येणारा वारा आता अधिकच थंड वाटू लागला होता. अचानक त्या अंधारात तिचा आवाज उमटला. तो आवाज अत्यंत खोल, भावनाहीन आणि थंड होता. आता भीती संपली आहे, ती म्हणाली. तिचेही शब्द ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. भीती संपली म्हणजे? तू त्या मुलांपासून वाचलीस म्हणून म्हणतेस का? मी विचारलं. तिने हळूच मान वळवली आणि माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पूर्णपणे काळे दिसत होते. त्यात प्रकाशाचा एकही थेंब नव्हता. तिने पुन्हा तेच वाक्य उच्चारलं, आता कसलीच भीती नाही, ना माणसाची ना या जगाची. सगळं संपलं आहे. तिचं ते गूढ बोलणं आणि तिची ती नजर मला अस्वस्थ करू लागली. एखादी मुलगी इतकी शांत कशी असू शकते? तिच्या आवाजात एक विचित्र कंप होता जो थेट माझ्या हाडांपर्यंत पोहोचत होता. माझ्या मनात आता शंका येऊ लागली होती की ही मुलगी नक्की कोण आहे? ती ट्रेनमध्ये चढली तेव्हा मी झोपले होते का? की ती माझ्या आधीच या डब्यात होती आणि मला दिसली नाही? पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की जर ती या डब्यात आली तर मला साधी दरवाजाची हालचालही कशी ऐकू आली नाही? त्या अंधाऱ्या रिकाम्या डब्यात आता मला तिच्या असण्याने सुरक्षित वाटण्याऐवजी एका वेगळ्याच अनामिक भीतीची चाहूल लागली होती. डब्यातल्या त्या अंधुक प्रकाशात तिचं ते गूढ बोलणं ऐकून मी पूर्णपणे सुन्न झाले होते. माझं डोकं काम करेनासं झालं होतं. ती मुलगी माझ्याकडे न बघता सरळ शून्यात पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती अमानवी शांतता बघून माझं धाबं दणाणलं होतं. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि माझं लक्ष सहज खाली तिच्या पायांकडे गेलं.
बाहेरून येणाऱ्या एखाद्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश क्षणभर डव्यात पडला आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिचे दोन्ही पाय रक्ताने पूर्णपणे माखलेले होते. घोट्यापाशी मांस फाटल्यासारखी एक मोठी खोल जखम दिसत होती. जणू काही ती खूपच उंचावरून पडली असावी किंवा रुळावरून फरफटत आली असावी. त्या जखमेतून काळपट लाल रंगाचं रक्त अजूनही संतपणे वाहत होतं आणि डब्यातल्या जमिनीवर रक्ताचा एक ओघळ तयार झाला होता. त्या रक्ताचा तो उग्र दर्प आता माझ्या नाकात शिरू लागला होता. अगं तुझे पाय, तुला खूप लागलंय, हे कसं झालं? मी थरथरत्या आवाजात विचारलं. मी माझ्या बॅगेतून रुमाल काढून तिला द्यायला जाणार इतक्यात मला जाणवलं की तिला त्या जखमेची साधी जाणीवही नव्हती. इतकी भीषण जखम असूनही ती मुलगी साधी विवळत नव्हती की तिच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकीरही नव्हती. ती एखाद्या पुतळ्यासारखी स्थिर बसली होती. तिचे ते निर्विकार असणं जखमेपेक्षा जास्त भयानक होतं. त्याच क्षणी डब्यातले दिवे पुन्हा एकदा जोरात लुकलुकले आणि एका मोठ्या आवाजासह पूर्णपणे बंद झाले. आता डब्यात फक्त काळोख होता, इतका गडद की मला माझा स्वतःचा हातही दिसत नव्हता. अचानक माझ्या बॅगेत मोबाईलची रिंग वाजली. त्या शांततेत तो आवाज एखाद्या स्फोटासारखा वाटला. मी गडबडीने मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर आई असं नाव दिसत होतं. मी थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो आई. माझा आवाज भीतीने इतका दबला होता की मला स्वतःलाच तो ऐकू येत नव्हता. मनीषा, कुठे आहेस ग तू? किती उशीर झाला. ऑफिसमध्ये निघून तर 2 तास झाले ना. आम्ही सगळे काळजीत आहोत. आईचा काळजीने भरलेला आवाज पलीकडून येत होता. आई, मी ट्रेनमध्ये आहे, पण इथे काहीतरी विचित्र. मी तिला समोरच्या मुलीबद्दल सांगायचा प्रयत्न करत होते, पण माझा शब्दच फुटत नव्हता. काय झालं? नीट बोल, तुझा आवाज कापला जातोय. हॅलो मनीषा, आई ओरडत होती. त्या भागात नेटवर्कची खूपच समस्या होती. सिग्नलचे भार एक एक करून कमी होत होते. आई, एक मुलगी आहे, तिला खूप लागलंय. डब्यात कोणीच नाहीये. मी ओरडून सांगायचा प्रयत्न केला, पण पलीकडून फक्त खरखर आवाज येतोय. हॅलो आई, ऐकू येतंय का? मी फोन कानाला घट्ट दाबला, पण संपर्क तुटला होता. कॉल एंडेड असं स्क्रीनवर उमटलं. मी पुन्हा समोर पाहिलं. अंधारात समोरच्या सीटवर बसलेल्या त्या मुलीच्या अस्तित्वाची मला जाणीव होत होती. डब्यातल्या त्या रक्ताचा वास आता अधिकच तीव्र झाला होता. मला भीती वाटत होती की जर मी मोबाईलचा टॉर्च लावला तर मला काहीतरी असं दिसेल जे मी सहन करू शकणार नाही. ती मुलगी तिथेच होती, शांत आणि रक्ताळलेली, आणि मी चालत्या ट्रेनच्या काळोखात तिच्यासोबत कैद झाले होते. डब्यातली लाईट पुन्हा एकदा लुकलुकली आणि पूर्ण ताकदीने सुरू झाली. प्रकाशाचा तो झोत डोळ्यावर पडताच मी डोळे मिचकावले. माझं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. मी स्वतःला सावरलं आणि भीतीने समोरच्या सीटवर पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. ती मुलगी जी काही सेकंदापूर्वी माझ्या समोर बसली होती, जिच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, ती अचानक गायब झाली होती. चालत्या ट्रेनमधून, जिचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर होता, तिथून ती मुलगी कुठे जाऊ शकत होती? डब्याचे दोन्ही दरवाजे आतून बंद होते. मी धावत जाऊन डब्याच्या मधल्या भागात पाहिलं. बाजूच्या सीटखाली वाकून बघितलं, पण ती कुठेच नव्हती. डबा पूर्णपणे रिकामा होता, पण त्या सीटच्या खाली जमिनीवर ताजे रक्ताचे डाग तसेच उमटले होते. ते रक्त अजूनही ओलं होतं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती मुलगी माणूस नव्हती हे आता मला पक्क कळलं होतं. भीतीमुळे माझे हातपाय थरथरू लागले आणि मला उभं राहणंही कठीण झालं. नेमकं त्याच वेळी हातातला मोबाईल वाजला. स्क्रीनवर समीरचं नाव बघून माझ्या जीवाला. मी थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो समीर. मी रडतच ओरडले. मनीषा, अगं शांत हो. तू पोहोचली का? तू 10:45ची लोकल पकडली होती ना? समीरचा आवाज खूपच गंभीर आणि चिंताग्रस्त वाटत होता. हो, मी ट्रेनमध्येच आहे. पण समीर, इथे काहीतरी खूप भयानक घडतंय. एक मुलगी माझ्या समोर बसली होती आणि आता ती अचानक. माझं बोलणं मध्येच थोडं समीर म्हणाला. मनीषा, नीट ऐक. मी तुला हेच सांगण्यासाठी फोन केलाय. तुझ्या स्टेशनवरून ट्रेन पकडली. त्याचं पुणे स्टेशनवर आज रात्री 10:30 वाजता
एका मुलीने आत्महत्या केली. तिने धावत्या ट्रेनखाली स्वतःला झोकून दिलं. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. समीर, तू काय म्हणतोयस? मी कसेबसे विचारले. हो मनीषा, ती मुलगी खूप वेळ स्टेशनवर बाकावर बसून रडत होती असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. तिच्या पाठीवर सॅक होती आणि ती ऑफिसमधून आल्यासारखी वाटत होती. पोलिसांनी तिचा मृतदेह आताच बाजूला काढलाय. तिला ट्रेनचा असा जोरात धक्का बसला की तिचे पाय अक्षरशः चेंदामेंद झाले होते. सगळीकडे रक्ताचा सळा पडला होता. बहुतेक तुझी ट्रेन मध्येच थांबू शकते. भाऊ अजयला फोन करून ठेव. समीर फोनवर पुढचं काय बोलत होता ते मला ऐकूच येत नव्हतं. माझं लक्ष पुन्हा त्या सीटखाली पडलेल्या रक्ताच्या डागाकडे गेलं. ती मुलगी जी रडत होती, जिच्या पायाला भयानक जखम होती, ती हीच होती. तिने आत्महत्या केली होती, तरीही ती माझ्यासोबत या डब्यात प्रवास करत होती. मी जोरात किंचाळले आणि फोन माझ्या हातातून खाली पडला. समीरचा आवाज मोबाईलमधून अजूनही येत होता. मनीषा, हॅलो मनीषा, काय झालं? पण मला उत्तर देण्याची ताकदच उरली नव्हती. डब्यातली लाईट पुन्हा एकदा लुकलुकू लागली आणि समोरच्या काचेवर मला एका रक्ताळलेल्या हाताचा ठसा उमटताना दिसला. ती माझ्या मागेच उभी होती. डब्यातली लाईट पुन्हा एकदा गेली आणि त्या अंधारात मला समोरच्या भागावर ती आकृती पुन्हा उमटताना दिसली. पण यावेळी ती रडत नव्हती. तिच्या त्या पांढऱ्या फटक चेहऱ्यावर एक अमानवी थिजलेलं हसू होतं. तिचे डोळे माझ्या डोळ्यांवर खोलवर बघत होते. माझं शरीर भीतीने गार पडलं होतं. पण तिच्या नजरेत आता राग नव्हता, तर एक अतीव शांतता होती. अशी शांतता जी फक्त मृत्यूच देऊ शकते. मला वाचवायला कोणीच आलं नाही ग. तिच्या त्या फाटलेल्या आवाजातला तो एकच संवाद माझ्या कानात घुमला आणि मला डुलकी लागल्यासारखं झालं. अचानक ट्रेनने जोरात ब्रेक मारला आणि डब्याचे दरवाजे खळखळाटासह उघडले. बाहेरून माझ्या भावाचा अजयचा आवाज ऐकू आला. मनीषा, अगं उठ, तुझं स्टेशन आलं. झोप कशी काय लागली तुला? बरं झालं खिडकीतून दिसलीस तू. मी दचकून डोळे उघडले. डब्यात आता पूर्ण उजेड होता. समोरची सीट रिकामी होती. रक्ताची ते डाग, तो कुबट वास, सगळं काही गायब झालं होतं. जणू काही घडलंच नव्हतं. मी धडपडतच डब्यातून बाहेर पडले. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवताच मी अजयला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. अजय गोंधळला होता. काय झालं मनीषा? एवढी का घाबरली आहेस आणि इतका उशीर का झाला? त्याने मला सावरत विचारलं. माझ्याकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. मी फक्त वळून त्या रिकाम्या डब्याकडे पाहिलं, जो आता पुढच्या प्रवासासाठी निघत होता. घरी पोहोचल्यावर मी रात्रभर झोपू शकले नाही. डोळे मिटले की मला ती रडणारी मुलगी आणि तिचे ते रक्ताळलेले पाय आठवायचे. समीरने दिलेली माहिती खरी होती. पूर्ण स्टेशनवर त्या रात्री खरोखरच एक मध्यमवर्गीय तरुणीने कामाच्या ताणाला आणि घरच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली होती. माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना घर करून बसली होती. मी तिला स्टेशनवर पाहिलं होतं. ती रडत होती हे मला माहीत होतं. तरीही मी तिच्या जवळ गेलो नाही. माझे ते शहरी शहाणपण आणि दुसऱ्याच्या भानगडीत न पडण्याची वृत्ती आज एका जीवाच्या जीवावर बेतली होती. जरी मी तेव्हा तिला इतकंच विचारलं असतं की तू ठीक आहेस का, तर कदाचित आज ती जिवंत असती. आपण कोणत्या जगात राहतोय जिथे आपण एकाच ऑफिसमध्ये 10-10 तास यंत्रासारखं काम करतो, पण आपल्या शेजारी बसलेला माणूस कोणत्या दुःखातून जातोय याची आपल्याला पर्वा नसते. कॉर्पोरेट कंपन्यांना फक्त आपले टार्गेट्स आणि फॉर्म्स हवे असतात, पण त्या फॉर्मच्या मागे असलेल्या रक्तमांसांच्या माणसांची त्यांना किंमत नसते. तो मॅनेजर, ती 1000 फॉर्मची डेडलाईन, हा सगळाच अमानवीयपणा मला सहन होत नव्हता. दुसऱ्याच दिवशी मी त्या ऑफिसचा राजीनामा दिला, ज्या नोकरीसाठी आपल्याला आपली माणुसकी गमवावी लागते आणि रात्रीच्या भयान अंधारात जीव मुठीत धरून फिरावं लागतं. ती नोकरी माझ्या कामाची नव्हती. आजही मी पुण्याच्या रस्त्यावरून फिरताना एखाद्या रडणाऱ्या मुलीला पाहिलं की थांबते, कारण मला माहीत आहे की कधीकधी फक्त एक माणुसकीचा शब्द दुःखांवर कदाचित भोंकार घालेल, पण त्या रात्रीच्या त्या शापित लोकलचा
आणि त्या मुलीच्या हसऱ्या चेहऱ्याचा डाग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. शहरातल्या चकचकीत दिव्यांखाली किती अंधार दडलेला असतो याची जाणीव मला त्या रात्री झाली.